नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। नुकतीच केंद्र सरकारच्या वतीने पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली। ती यादी वाचून मनाला खूप समाधान लाभले, कारण पडद्याच्या मागे काम करणाऱ्या अनेकांची नावे त्या यादीमध्ये पाहायला मिळाली। त्यांच्या कार्याचा गौरव या निमित्ताने होणार आहे, ही गोष्ट खरंच मनाला खूप आनंद देणारी आहे। परंतु या निमित्ताने माझ्या मनामध्ये एक प्रश्न आला आहे की पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार मिळालेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांना आतापर्यंत पद्मविभूषण पुरस्कार का सरकार देऊ शकले नाही। मी कोणावरती आरोप करण्यासाठी किंवा कोणावरती टीका करण्याच्या उद्देशाने अजिबात या ठिकाणी बोलत नाही, परंतु राळेगण सिद्धीचा नागरिक म्हणून हा माझ्या मनाला पडलेला एक प्रश्न आहे। चला तर काही तथ्यांच्या आधारे शांतपणे या प्रश्नाची आपण उकल या व्हिडिओमध्ये करूयात। ज्या ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अण्णासाहेब हजारे यांनी एक प्रचंड मोठी सामाजिक चळवळ उभी केली, भ्रष्टाचार विरोधी जनांदोलन उभे केले, या जगाला माहितीचा अधिकार दिला, तरी सुद्धा ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे पद्मविभूषण पुरस्कारापासून आजपर्यंत वंचित का आहेत? अण्णांनी कधीच कोणते काम पुरस्कारासाठी म्हणून केले नाही, परंतु हा प्रश्न आहे न्यायाचा, कृतज्ञतेचा आणि आदरणीय अण्णांच्या सन्मानाचा। पहिल्यांदा 1990 साली अण्णांच्या कार्याची दखल घेऊन तत्कालीन पंतप्रधान VP सिंग यांच्या सरकारने आदरणीय अण्णांना मानाचा पद्मश्री पुरस्कार दिला। परंतु पद्म पुरस्काराच्या बाबतीत साधारणपणे एक नियम पाळला जातो की पुढील पद्म पुरस्कार देण्यासाठी किमान 5 वर्षाचा कालावधी दिला जातो, परंतु पुढील 2च वर्षांमध्ये 1992 साली आदरणीय अण्णांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान केला गेला। तेव्हा भारताचे पंतप्रधान होते P. नरसिंह राव। परंतु 1992 नंतर अण्णांच्या सामाजिक चळवळीने खऱ्या अर्थाने वेग धरला। 2005 मध्ये आदरणीय अण्णांनी माहितीच्या अधिकारासाठी मोठा लढा दिला आणि या देशाला माहितीचा अधिकार प्राप्त करून दिला। त्यानंतर 2011 मध्ये आदरणीय अण्णांनी लोकपालसाठी दिल्लीत मोठे आंदोलन केले आणि या भारत देशामध्ये खूप मोठे परिवर्तन घडवून आणले। तरी सुद्धा आदरणीय अण्णांच्या या कार्याची दखल घेऊन अण्णांना मात्र पद्मविभूषण पुरस्कारांपासून कायमच वंचित ठेवण्यात आले। 1992 नंतर 2026 पर्यंत भारत देशामध्ये अनेक सत्तांतरे झाली, अनेक संयुक्त सरकारे आली, काँग्रेसचं सरकार आलं, भाजपचं सरकार आलं, मात्र कोणीही अण्णांना पद्मविभूषण पुरस्कार देऊ शकले नाही। मला पद्मविभूषण पुरस्कार मिळावा अशी इच्छा कदाचित अण्णांची सुद्धा नसेल, परंतु राळेगण सिद्धीचा एक नागरिक म्हणून मी हा सन्मान आदरणीय अण्णांचा समजत नाही, परंतु त्यांनी पूर्ण जीवनभर पाळलेल्या मूल्यांचा समजतो। पुढे आदरणीय अण्णांना पद्मविभूषण पुरस्कार मिळेल किंवा नाही हे सरकार ठरवेल, परंतु आमच्यासाठी मात्र अण्णा नेहमीच पद्मविभूषण पुरस्कारांपेक्षा मोठे आहेत। तरीही अण्णांच्या हयातीत अण्णांचा उच्चतम सन्मान व्हावा अशी राळेगण सिद्धीचा नागरिक म्हणून आम्हा सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि अण्णांना पद्मविभूषण पुरस्कार मिळायला पाहिजे की नको याबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद।